महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। आज महाराष्ट्र दिन 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि आज 2026, त्यामुळे आपण महाराष्ट्र भूगोल समितीतर्फे दरवर्षी आपल्या सर्वांना विदित आहेच, महाराष्ट्र भूगोल समिती ही अनेक वर्ष भूगोल हा विषय लोकाभिमुख व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्या उद्देशाने 14 जानेवारी हा आपण भूगोल दिन दरवर्षी साजरा करतोच। यावर्षी आपण 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं या नवीन नकाशाचं लोकार्पण संगणक तज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूर यांच्या हस्ते करत आहोत। या संपूर्ण नकाशाची संकल्पना निर्मिती ज्येष्ठ भूगोलतज्ञ आणि नकाशा तज्ञ डॉक्टर सुरेश गरसोळे यांची आहे आणि हा जो याला आपण विशेष नाव दिलेलं आहे कट्ट्यावरचा नकाशा। बागेमध्ये विविध वयोगटातली मंडळी येत असतात आणि त्यांना नकाशा बघायला मिळावा, जवळून बघायला मिळावा, आपल्या आय लेवलला बघायला मिळावा, त्यातले सर्व डिटेल्स बघायला मिळावेत आणि महत्त्वाचं म्हणजे जी नवीन नामांतरं झालेली आहेत, संभाजीनगर असो किंवा अहिल्यानगर असो, ही जी नवीन नामांतर आहेत ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। 1960 मध्ये 26 आपल्याला जिल्हे होते महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आज मितीला 36 जिल्ह्यांचं हे महाराष्ट्र राज्य आहे। या महाराष्ट्र राज्याची ही ओळख रंगीत सचित्र आणि नकाशाच्या रूपात ओळख आपल्या सर्वांना व्हावी म्हणून 1 मे महाराष्ट्र दिनाच्या आजच्या या दिवशी आपण हा नकाशा लोकार्पण करतोय डॉक्टर दीपक शिकारपूर यांच्या हस्ते। मी डॉक्टर सुरेश गरसोळे यांना विनंती करते की यामागची त्यांनी भूमिका स्पष्ट करावी। महाराष्ट्राचा नकाशा म्हणजे महाराष्ट्राचं मानचिन्ह आहे असं आम्ही मानतो। हे महाराष्ट्राचं मानचिन्ह सर्वांच्या पुढे राहावं आणि ते सर्वांना प्रेरणा देत राहावं, अद्ययावत राहावं यासाठी आपला प्रयत्न आहे। तर मुक्ताताईंनी सांगितल्याप्रमाणे आता 36 जिल्हे झालेले आहेत आणि हा प्रशासकीय नकाशा आहे, म्हणजे यामध्ये महाराष्ट्राचे विभाग हे या ठिकाणी दाखवलेत। हा महाराष्ट्राचा जो नकाशा आहे त्याला आपण महाराष्ट्र जिल्हा दर्शन असं नाव दिलं आहे आणि प्रशासकीय महाराष्ट्र विभाग जिल्हा असं त्याला आपण म्हटलं। हे जिल्हे आपले 36 जिल्हे आपण या ठिकाणी दाखवले आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या रंगामध्ये त्याचे विभाग आपण दाखवलेत, हे आपण पाहू शकता। प्रशासकीय विभाग हा विदर्भ विभाग आहे, म्हणजे या ठिकाणी हा एका रंगाने आणि हा एका रंगाने दाखवले आहेत। त्यात 2 प्रकार आहेत। हा अमरावती विभाग या ठिकाणी आपण दाखवलेला आहे विदर्भातला आणि दुसरा नागपूर विभाग दाखवला आहे। हा अमरावती आणि नागपूर अशा पद्धतीनं हे 2 विभाग दाखवले। तसेच हा मराठवाडा विभाग आहे, हाही या ठिकाणी वेगळ्या रंगात दाखवलेला आहे। तिसरा या ठिकाणी आपण जो दाखवला आहे तो नाशिक विभाग दाखवला आहे, हा पुणे विभाग दाखवला आहे आणि हा कोकण विभाग दाखवला आहे। हे प्रामुख्यानं आपण अवलोकावं आणि त्यामध्ये जर काही तुम्हाला दुरुस्त्या सुचवाव्याशा वाटल्या तर त्या अवश्य सुचवा। मर्यादित या जागेमध्ये आपल्याला ज्या करता येतील किंवा त्याच्यात काही दोष आढळले तर ते पण अवश्य सुचवा। आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेला अरबी समुद्र पश्चिमेकडचा, कर्नाटक दक्षिणेकडचा, तेलंगणा या बाजूचा, त्याचप्रमाणे छत्तीसगड, त्याचप्रमाणे मध्य प्रदेश हे याच्या सीमेवरचे भाग या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। याचप्रमाणे आपण या सर्व महाराष्ट्राचा परिचय करून घ्यावा या निमित्तानं आणि 1 मे महाराष्ट्र दिन 2026 यासाठी घातलं आहे की या दिवसाला हे अपडेट आहे। उद्या एखादा नवा जिल्हा झाला तर त्यानंतर तो त्यामध्ये आपल्याला ॲड करता येईल, परंतु आजच्या दिवसाला ते अपडेटेड आहे, अद्ययावत आहे हे सांगण्याचा या ठिकाणचा प्रयत्न आहे। त्याचप्रमाणे आपली घोषवाक्य आहे जय जय महाराष्ट्र माझा आणि महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचं सहकार्य याला फार मोठं लाभलेलं आहे। उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी सातत्यानं आम्हाला मदत केलेली आहे आणि ही जागा, हा कट्टा आम्हाला उपलब्ध करून दिला। त्यामध्ये मंजुश्रीताई खर्डेकर या नगरसेविका आहेत या भागातल्या, त्यांचाही मोठा वाटा आहे। संदीपजी पण आहेत आणि दीपक आमचे शिकारपूर सर हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगणक तज्ज्ञ आहेत आणि संगणकाच्या दृष्टिकोनातून विचार करताना 4 इंचाच्या 6 इंचाच्या आपल्या मोबाईलवर आपल्याला
नकाशा दिसू शकतो, पण एकसमयावच्छेदे करून एका दृष्टिक्षेपात महाराष्ट्र या ठिकाणी आपल्याला पाहता येतो आणि तो पाहायला मिळावा अशी आपली आमची महाराष्ट्र भूगोल समितीची इच्छा आणि अपेक्षा आहे. याचबरोबर माझे ज्येष्ठ भूगोल आणि पर्यावरण अभ्यासक डॉक्टर पागनीस पण या ठिकाणी आले आहेत. मी भूगोलाचा अभ्यासक डॉक्टर पागनीस. आज 1 मे या दिवशी माझे मित्र डॉक्टर गरसोळे यांनी हा जो महाराष्ट्राचा नकाशा अद्ययावत असा केलेला आहे त्याचं वितरण केलं होतं. त्यासाठी मी आलो होतो. तर मला एक पॉईंट फक्त तुम्हाला एवढ्यासाठी सांगायचं मित्रांनो, नकाशाचं महत्त्व फक्त शालेय जीवनात नाही आहे. प्रत्यक्षामध्ये असं होतं की रोज अगदी बघितलं तुम्ही की इथलं तापमान वाढलेलं आहे 45 डिग्री 50 डिग्री. लातूरचं वाढलं आहे. आपल्याला फक्त नावं कळतात, पण ॲक्च्युली आहे कुठं लातूर. पाऊस पडला, एकदम अवकाळी पाऊस झाला, पूर आला, कुठलं तरी एक नाव सांगितलं जळगावमध्ये आला. आपल्याला हा महाराष्ट्रातही एवढंच माहीत असतं, प्रत्यक्षात तिची जागाही कळत नाही. अर्थात तुम्ही म्हणू शकाल जागा कळून काय कळलं, एवढंच कळतं की आपल्यापासून हे किती अंतरावर आहे. संकट येतं हे आपल्यापर्यंत येतं आहे, येणार आहे, ते केव्हा येऊ शकेल. कारण जे लातूरला घडलं ते केव्हाही मुंबईत घडू शकेल, पुण्यात घडू शकेल. त्याच्यासाठी तयारी करायची असेल तर नकाशा एक अतिशय उत्कृष्ट, सोपं आणि स्वस्त असणारं साधन आहे की तुम्ही आत्ता यांनी नकाशे वाटलेले आहेत. मला असं वाटतं मित्रांनो, हा नकाशा तुम्ही एखादा फोटो ठेवता ना सिनेमातल्या नटांचा नटींचा, तसा नकाशा ठेवा. म्हणजे वर्तमानपत्रातलं किंवा टी व्हीवरच्या बातम्या या तुम्हाला जास्त कळू शकतील. धन्यवाद. आमचे शंख वादक खाडीलकर या ठिकाणी आहेत. दीपक पोटे हे आमचे या भागातले शेजारी नगरसेवक उत्साही आहेत, माजी नगरसेवक आहेत, परंतु ते आजीसारखंच काम करत असतात. आणि या दृष्टिकोनामधनं संदीपजी आणि मंजुश्रीताई ह्याही या ठिकाणी आल्या, ज्या नगरसेविका म्हणजे महानगरपालिका या ठिकाणी आलेली असं आम्ही मानतो. तर महानगरपालिकेपासून संगणकापर्यंत सगळ्यांचं सहकार्य आम्हाला आहे. आपल्यासारखे रोज येणारे, क्वचित येणारे किंवा व्यायामासाठी येणारे त्यांनी जाता पाहावं आणि प्रामुख्याने विद्यार्थी वर्गाला, युवक वर्गाला हा नकाशाचा परिचय करून द्यावा असं मला वाटतं. अधिक तपशिलातला नकाशा प्रवासी दृष्टिकोनातनं तो पलीकडच्या बाजूला आपण त्या ठिकाणी अद्ययावत केलेला आहे, तोही पाहावा. आणि त्यातली कोणकोणती ठिकाणं तुम्ही पाहिली आहेत, यातली सुद्धा कोणकोणते जिल्हे तुम्ही पाहिले आहेत याचं तुम्ही अवलोकन करा. आणि त्याप्रमाणे सर्व जिल्ह्यात जा. महाराष्ट्राचा प्रत्यक्ष परिचय हा अप्रत्यक्ष परिचय जरी असला, अल्प परिचय असला तरी सुद्धा महाराष्ट्राचा प्रत्यक्ष परिचय घ्या, पर्यटन करा आणि महाराष्ट्र जागवा आणि जगवा हीच प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहु असोत सुंदर संपन्न की महान, बहु असोत सुंदर संपन्न की महान. प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.